सो हे गाईज कशात तुम्ही आय सर बरेच असणार आणि बरेच असले पाहिजे. सो आम्ही आज चाललो मनालीमध्ये काय काय करू शकतो तुम्हाला हक्का दाखवीन भाई. जाम भारी मजा येणार आहे. सो चला करूया सकाळचा नाश्ता. नाश्ता करायला आम्ही थांबलो या राजा हॉटेलमध्ये. राजा यो हॉटेल जाम डिसेंट आहे भाई. यांनी सगळ्या करन्सी लावल्या तुम्ही बघू शकता. काय माहिती आवडे करन्सी आली यांनी आणि जे जे युट्यूबर्स आहे आल्यान सेलिब्रिटी आल्यान त्यांनी सगळ्यांचे फोटो लावल्यान. आपला पण फोटो लवकरच आहे येईल लवकरच. यो सांड व्हिडिओ मध्ये आवरा छोटा दिसतोय पण समोर आवरा मोठा आहे ना. काय सांगू तुम्हाला. फायनली आफ्टर 8 hours बाई शिमलाशी निघलेलं सकाळचे आम्ही डायरेक्ट आता पोहोचलो मनाली. फायनली बाई यो व्ह्यू तुम्ही बघू शकता बाई. काय भारी वाटतंय काय सांगू. तर आम्ही आता आज आल्या सोलंग व्हॅलीला. एक्सपेक्टेशन होतं की आया बरं बघायला भेटेल. आया पण बरं बघायला नाही ना. आम्ही जर टूर चेक करत होतो टूर मध्ये भाई 13-15 हजार रुपये फक्त बर्फ दाखवायचं. काय ते नेत पण नाही फिरायला. त्या फक्त बर्फ बघायचं. ऍक्टिव्हिटी काय नाही. फक्त 110 किलोमीटर आहे मनाली पासून. बर्फ तिथंच पडते. आपल्या इथं सोलंग व्हॅलीमध्ये बर्फ पडत नाही म्हणून त्या नेत नाही येतात. बर्फ बघायचा आहे कारण की तो तयार दिसतो तुम्हाला. त्या बर्फ पडते. आया बर्फ बिरफ काही नाही. सोलंग व्हॅलीमध्ये फक्त काय ऍक्टिव्हिटीज होता ना जास्त करून. पब्लिक ऍक्टिव्हिटी करायला येतं. आया बिजा काही नाही. आता आहे काय अंजनी महादेव. तर आम्ही चाललो बघू अंजनी महादेव कसं आहे. 12-13 हजार रुपये टाकून मनाली पासून लांब जाणं म्हणजे मला वर्क नाही वाटत आहे. तुम्ही बाई तेच 12-13 हजार रुपयांनी दुसरं पॅकेज घेऊन काश्मीर जावा त्या फिरा. बरोबर नाही. आमचा मन झालं का जावाचा एक्स्ट्रा पैसे देऊन 12-13 हजार रुपये. पण नंतर असं की येऊ शकतो पर्यंत 12-13 हजार अजून एक्स्ट्रा घेऊन. तुम्ही सांगा ना. जर आपलं पहिलेच पॅकेज चाल गेले 50 हजार रुपये त्याच्यात अजून 12-13 हजार रुपये बरं बघा ते फक्त अजून जा टाकता वत नाही. पहिले तर आम्ही विचार केला की ट्रेकिंग करून जाऊ अंजनी महादेवला. त्यानंतर आमची हवा टाईट झाली. मग आम्ही विचार करायला लागलो की घोडा जाऊ की ATV जाऊ. पण आम्ही पैशात कन्फ्यूज होतो आणि त्यावर आम्हाला भेटला यो कांच्या. यो बोलते 2 जणांचा 1000 रुपये घेईन. आता आम्ही आता आहेत 2 ऑप्शन. एक तर घोडा नाही तर एक तर ऐसे ATV आहे. तुम्ही इथे राईट 1000 रुपये पर कपल करू शकता. तर मित्र आल्यावर 1000 रुपये म्हणून देऊ ओके. परपर्यंत आम्हाला 1000 रुपये ठीक आहे. आहे परची कापतोय अशी कमी थंडी वाजते म्हणून त्यात स्कूटी घेतात.
व्ह्यू बघा बाई, शेकोटी केतन व्ह्यू बघा. ब्रह्म मुरारी सुरार्चितलिङ्गं निर्मल भासित शोभित लिंगम जन्मज दुःख विनाशकलिंगम. जाम थंडी आहे, बेकार सहन नाही होत. विचार करता आयशी आतावरच थंडी आहे, जेव्हा बर्फ पडत असेल जेवायला तेव्हा तर भैया हालत टाईट होत आईवाला जाम तो. रावण दर्प विनाश. जहाँ जहाँ शिव है वहाँ वहाँ शक्ति भी होगी, मतलब होगी ही. जसं जसं बाई वरती चढवतो तसं तसं आम्हाला एनर्जी फील होते ती. बाई लिटरली एकदम इंटेन्स एनर्जी फील होते ती. जाम हात फ्रीज झाले गाईस. प्रणमामि सदा शिवलिंगम. नीला बघा, नीला जावाचं आहे केदारनाथला. लिंगम गणपती वेष्टित शोभित लिंगम दक्ष सुयज्ञ विनाशन लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. डोंगरावरची वॉटरफॉल येतं आणि तो पूर्ण पाणी पडून 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 जलाभिषेक करतं आणि तो पूर्ण पाणी जो पडलेला असतो अख्खा बर्फ होतं. लिटरली बर्फांच्या सीझनमध्ये जो शिवलिंग आहे ना तो ऑलमोस्ट 15-20 फुटापर्यंत जातं. जो कोणी पण बोलत असेल ना भाई देव रिअल नाही आहे तर दाखवा त्याला ही व्हिडिओ. भाई 12 महिने कंटिन्यूस भाई ती जलाभिषेक होत असतं शिवलिंगावरती. मी भाई एवढा शॉक झालेलो बघून भाई, आणि पूर्ण बरफ झालेला पाणी पडून पडून. आणि मी असंच शिवलिंगकडे बघत होतो आणि मी बघितलं की काहीतरी एक ब्लॅक पार्टिकल शिवलिंगमध्ये मूव होतं आहे. आय डोंट नो तो काय आहे काय असेल, बट मला ते बघून भाई एकदम भारी वाटला. आंबार महादेव आपकी लीला परंपार. हर हर महादेव. You don't see the things I see. I'll tell you things you won't believe. सो गाईस, तुम्ही आता बघितलं असेल महादेवचं दर्शन घेतलं असेल तुम्ही. जाम भारी दर्शन झाला, एक नंबर आहे. त्याच्याशी जास्त मोठं तो बर्फ होतं पण हे जरा भारी आहे. पण तुम्हाला हायली रिकमेंड करतो जर तुम्ही इथं येत आहे सोलंग व्हॅली तर अंजनी महादेव जा, म्हणजे जाच. एवढा भारी आहे, जाम भारी जाम भारी, तुम्हाला जाम आवडेल. आणि ते व्ह्यू और भारी आहे, सगळंच भारी आहे, एक नंबर. मज्जा आली जाम. वर्थ आहे, वर्थ आहे, वर्थ आहे. काय हा पाहिजे भाई त्यांना बघा थंडी वाजते फुल बसल्यान. काय भारी वरती नेक्स्ट लेवल. चल हाईट क्लिअर वाली मी काय करते एवढा हाईट वाला. एक्सपिरियन्स बनता राव असता जाम भारी, त्यापेक्षा भारी होता, शिमल्यापेक्षा भारी आहे. वर्थ इट. यो पण तुम्ही कराच. आवडा भारी एक्सपिरियन्स ना तुम्ही भाई मिस करा ना मग तुम्ही नूच आवडा मिस केला असेल तुम्ही. जाम भारी यो करणेच आहे. जाम भारी जाम भारी जाम वर्थ इट. खाली व्ह्यू बघा भाई.
डाल दूंगा मार्चेंट है तो आप वहाँ ऊपर ही लगा अपना शिव मंदिर अच्छा ठीक है आपको नंबर बोल दो नंबर 9816929614 ठीक आहे भाई इथं याच्याकडे जा भारी आहे एकदम मजा आली एक नंबर होता थँक्यू भैया थँक्यू गाईस आता आम्ही एकदम जेवलो बिवलो मस्त जेवणाचं स्नॅप नाही काढलं मी पण जेवण एकदम भारी होता ते हॉटेलचं नाव होता तो हॉटेल खालीच होता एकदम भारी होता आपण चाललो मॉल रोडला काय झालं तुम्हाला दाखवते मॉल रोड कसं आहे मनात शिमलाचा मॉल रोड बघितला आता तुम्हाला दाखवतो मनालीचं मॉल रोड जाऊया तर मजा येते एकदम आता अंजनी महादेवचा एक्सपिरियन्स एकदम भारी होता तुम्ही त्या मस्त जावा एक नंबर आहे जाम भारी तुम्ही घरान बसल्यास घरांचं सनसेट बघता आम्ही काय सनसेट बघता बघा To never give up, to never back down. I believe it's true. Every day the sun rises again for you. सो गाईज 1K सबस्क्राईब झालेला हा फायनली एकदम खुशी आहे एकदम मी आता आणि आम्ही आता मनालीमध्ये आहोत आता चालले सेलिब्रेशन मनश्वरीने केक आणलेला आहे आता केक कापू आणि दाखवू केक कसं लागतंय काय घ्यावं सगळं मॉल रोड भारी आहे शॉपिंग करा एक नंबर आहे तुम्हाला काय पाहिजे असेल तर जाम भारी भारी आहेत तर प्राईस सांगू शकत नाही का ते पुढे गेला वाटतं प्राईस सांगू शकत का ते बट ठीक वाटते मला मार्केटचं भारी आहे आणि जो सरोनी कैसा होता की पोरांचं कपडं काहीच नव्हतं ऐसा आहे पोरांचं कपडा पण हात पण पोरींचं जास्त जात आय होप सगळ्यांना तुम्हाला व्हिडिओ आवडलीच असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्हाला काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे ब्लॉगमध्ये आणि प्लीज थोडा सांगा मला काय पाहिजे इम्प्रूव्हमेंट सो मी ते इम्प्रूव्हमेंट करेन आणि तुम्हाला बेस्ट क्वालिटी कंटेंट देईन थँक्यू बाय